Hello students, today we see what is meant by Oldham coupling. Oldham coupling is invented by scientist Oldham. First point, it is used to connect two parallel shafts. म्हणजे ओल्डहॅम कपलिंग दोन शाफ्ट करण्यासाठी वापरतात आणि ते दोन शाफ्ट एकमेकाला पॅरलल पाहिजेत. whose axes are at smaller distance apart. म्हणजे दोन शाफ्टचे ऍक्सिसेस स्मॉलर डिस्टन्स वर आहेत. करेक्ट. त्यासाठी ओल्डहॅम कपलिंग वापरतात. इट इज यूज्ड टू कनेक्ट टू पॅरलल शाफ्ट्स whose axes are at smaller distance apart. Second point, two flanges each having a rectangular slot are keyed one on each shaft. म्हणजे two flanges each having a rectangular slot. तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. Two flanges each having a rectangular slot. म्हणजे प्रत्येक फ्लॅंजला रेक्टँग्युलर स्लॉट आहे. Are keyed one on each shaft. तुम्ही ही फिगर बघा. तुम्हाला पुढची स्लाइड दाखवतो, तुम्हाला जास्त क्लिअर होईल. ही फिगर बघा. ही राईट हँड साइडची फ्लॅंज आहे. हा त्याचा सेक्शनल व्ह्यू आहे. ही राईट हँड साइडची फ्लॅंज, त्याला व्हर्टिकल स्लॉट आहे. लेफ्ट हँड साइडची जी फ्लॅंज आहे त्याला हॉरिझॉन्टल स्लॉट आहे. कळतंय? तुम्ही या 3D फिगर मध्ये बघू शकत असाल. राईट हँड साइडच्या फ्लॅंजला व्हर्टिकल स्लॉट आहे, लेफ्ट हँड साइडच्या फ्लॅंजला हॉरिझॉन्टल स्लॉट आहे. ओके. सो तुम्ही या फिगर मध्ये तुम्हाला दिसत असेल, ही पण 3D फिगर त्यांनी इथे आपल्याला दाखवलेली आहे. या फ्लॅंजला ही जी लेफ्ट हँड साइडची फ्लॅंज आहे त्याला हॉरिझॉन्टल स्लॉट आहे. राईट हँड साइडची जी फ्लॅंज आहे त्याला व्हर्टिकल स्लॉट आहे. ओके. ही लेफ्ट हँड साइडची फ्लॅंज याला हॉरिझॉन्टल स्लॉट, राईट हँड साइडची फ्लॅंज त्याला व्हर्टिकल स्लॉट. ओके. सो टू फ्लॅंजेस each having a rectangular slot. स्लॉट कसा आहे? एका फ्लॅंजला हॉरिझॉन्टल स्लॉट आहे व दुसऱ्या फ्लॅंजला व्हर्टिकल स्लॉट आहे. Two flanges are connected to each other and each flange is placed on separate shafts. Correct? Two flanges, third point, the two flanges are positioned such that the slot in is at right angle to the slot in other. मी तुम्हाला आता सांगितलं, एकाच फ्लॅंजचा स्लॉट हॉरिझॉन्टल आहे व दुसऱ्या फ्लॅंजचा स्लॉट व्हर्टिकल आहे. म्हणजे दोन्ही फ्लॅंजचे जे स्लॉट आहेत एकमेकाला राईट अँगल आहेत. कळतंय? पण जेव्हा फिगर ड्रॉ करू तेव्हा तुम्हाला पॉइंट्स अजून जास्त क्लिअर होतील. टू मेक द कपलिंग, a circular disc with two rectangular projections on either side and at right angle to each other is placed between two flanges. तुम्ही इकडे बघत असाल, ही सेंटर डिस्क आहे, ही ब्ल्यू कलरची. या ब्ल्यू कलरच्या सेंटर डिस्कला या साइडने व्हर्टिकल प्रोजेक्शन आहे व या साइडने हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन्स आहेत. हे दोन्ही प्रोजेक्शन या सेंटर डिस्कचे, या साइडचं प्रोजेक्शन व या साइडचं प्रोजेक्शन एकमेकाला राईट अँगल आहेत. ओके. तुम्ही इकडे बघू शकत असाल, ही सेंटर डिस्क ग्रीन कलरची, ही ग्रीन कलरच्या सेंटर डिस्कला राईट साइडने हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन आहे व लेफ्ट साइडने व्हर्टिकल प्रोजेक्शन आहे. म्हणजे हे व्हर्टिकल प्रोजेक्शन या व्हर्टिकल स्लॉट मध्ये बसणार, हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन या हॉरिझॉन्टल स्लॉट मध्ये बसणार व आपली कपलिंग होणार. ओके. हा जो पॉइंट दिलेला आहे, टू मेक द कपलिंग अ सर्क्युलर डिस्क विथ टू रेक्टँग्युलर प्रोजेक्शन्स on either side and at right angle to each other is placed between two flanges. During motion, the central disc, while turning, slides in the slot of flanges
power transmission takes place between the shaft because of positive connection between the flange and center disc. हा पॉइंट आपण क्लिअर करू. जेव्हा ही समजा राईट हँड साइडची फ्लॅंज आहे, ही लेफ्ट हँड साइडची फ्लॅंज आहे व ही राईट हँड साइडची फ्लॅंज आहे. ही सेंटर डिस्क हिच्या दोन्ही साइडला प्रोजेक्शन आहे व या सेंटर डिस्क मुळे ही कपलिंग तयार झाली. आता या साइडची पॉवर या साइडला ट्रान्समिट करताना ही सेंटर डिस्क टर्न सुद्धा होते व स्लाइड सुद्धा होते. while transmit power from left side to right side, this center disc turn as well as slides. म्हणजे ही सेंटर डिस्क टर्न सुद्धा होईल आणि स्लाइड सुद्धा होईल खाली वरती. कारण का दोन्ही ऍक्सिसच्या शाफ्ट मध्ये डिस्टन्स आहे. दोन्ही ऍक्सिसचे शाफ्ट कोएक्सियल नाही आहे, त्याच्यामध्ये डिस्टन्स आहे. तुम्ही बघू शकत असाल हा शाफ्ट आहे, लेफ्ट हँड साइडचा लेफ्ट हँड साइडची की आहे, हा राईट हँड साइडचा शाफ्ट आहे, ही की आहे, ही सेंटर डिस्क आहे, ही लेफ्ट हँड साइडची फ्लॅंज आहे, ही राईट हँड साइडची फ्लॅंज आहे. तुम्ही ही 3D फिगर आता इथे याच्यात जास्त तुम्हाला क्लिअर होईल. हा एक शाफ्ट आहे, हा कोणत्या साइडचा शाफ्ट आहे? लेफ्ट हँड साइडचा. हा शाफ्ट कोणत्या साइडचा आहे? राईट हँड साइडचा. ही ब्ल्यू कलरची एक फ्लॅंज आहे, ही पोपटी कलरची दुसरी फ्लॅंज आहे. म्हणजे ही एक फ्लॅंज आणि ही एक फ्लॅंज. ही ब्ल्यू कलरची फ्लॅंज लेफ्ट हँड साइडच्या शाफ्टला कीड केली, अटॅच केली. ही जी पोपटी कलरची फ्लॅंज आहे ती राईट हँड साइडच्या फ्लॅंजला कीड किंवा अटॅच केली. आता ही येलो कलरची सेंटर डिस्क आहे, त्याच्या दोन्ही साइडला प्रोजेक्शन्स आहेत. हे व्हर्टिकल प्रोजेक्शन खाली गेलेलं आहे आणि हे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन. हे दोन्ही प्रोजेक्शन एकमेकाला राईट अँगल आहे. आता ही सेंटर डिस्क हा जो हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन आहे सेंटर डिस्कचा, या फ्लॅंजच्या जो हॉरिझॉन्टल स्लॉट आहे त्यामध्ये जाऊन फिट बसतो व या सेंटर डिस्कच्या या साइडला जे व्हर्टिकल प्रोजेक्शन आहे ते राईट हँड साइडच्या हा जो व्हर्टिकल स्लॉट आहे त्यामध्ये जाऊन फिट बसतो. व जेव्हा ह्या लेफ्ट हँड साइडची पॉवर राईट हँड साइडच्या शाफ्टला ट्रान्समिट करायची आहे तेव्हा ही सेंटर डिस्क टर्न सुद्धा होते व खाली वरती स्लाइड सुद्धा होते. ही सेंटर डिस्क टर्न सुद्धा होईल, रोटेट सुद्धा होईल आणि खाली वरती स्लाइड देखील होईल. Means we are able to transmit power from left hand side to right hand side shaft. While transmitting power from this side to this side, this center disc turn as well as slide. म्हणून त्याने हा पाचवा मुद्दा दिलेला आहे. During motion, the center disc while turning slides in the slot of the flanges. Power transmission takes place between the shaft because of positive connection between the flanges and center disc. Between the flanges and center disc. Okay? अशा पद्धतीने आपण ओल्ड डॅम कपलिंग पाहिली. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ओल्ड डॅम कपलिंग 2D फिगर आणि ते ऍक्च्युअल ड्रॉ करायचा प्रयत्न करू. ही स्लाइड तुम्ही पाहिली असेल. ही तुमच्या हा तिथे सेक्शन त्याने दाखवलेला आहे. हे सेक्शन आपल्याला असेंब्ली मध्ये सुद्धा ड्रॉ करायचं आणि डिटेल मध्ये सुद्धा ड्रॉ करायचं. ही लेफ्ट हँड साइडची फ्लॅंज आहे, ही सेंटर डिस्क आहे, ही राईट हँड साइडची फ्लॅंज आहे. इकडून लेफ्ट हँड साइडचा शाफ्ट इन्सर्ट होईल, इकडे राईट हँड साइडचा शाफ्ट इन्सर्ट होईल. दोन्ही शाफ्ट एकमेकाला पॅरलल आहेत पण त्यांच्यामध्ये लॅटरल डिस्टन्स आहे. तुम्ही हा शब्द फार महत्वाचा आहे. लॅटरल म्हणजे त्यांच्यात स्मॉल डिस्टन्स आहे. दोन्ही कोएक्सियल नाही आहेत युनिव्हर्सल कपलिंग सारखे, त्यांच्यात स्मॉल डिस्टन्स आहे. ओके, तर ही तुमची राईट हँड साइडची फ्लॅंज आहे, ही लेफ्ट हँड साइडची फ्लॅंज, ही सेंटर डिस्क आहे. ओके, ही ओल्ड डॅम कपलिंगची असेंब्ली आहे. ओके,
ओके, हा तुम्हाला सेंटर डिस्क हे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन, सेंटर डिस्क हे व्हर्टिकल प्रोजेक्शन. या फ्लॅंजला हॉरिझॉन्टल स्लॉट होता व या वर इकडच्या राईट हँड साइड फ्लॅंजला हा व्हर्टिकल स्लॉट होता. ही फ्लॅंज हा सेंटर ब्लॉक किंवा सेंटर डिस्क ही लेफ्ट हँड साइड फ्लॅंज. हे त्याचे डिटेल आयसोमेट्रिक व्ह्यू. ही लेफ्ट हँड साइडची फ्लॅंज, ही सेंटर डिस्क, ही राईट हँड साइडची फ्लॅंज. हा इथे राईट हँड साइडच्या फ्लॅंजला हा व्हर्टिकल स्लॉट दिलेला आहे आणि हे सेंटर डिस्कला, सेंटर ब्लॉकला हे व्हर्टिकल प्रोजेक्शन दिलेलं आहे. हे व्हर्टिकल प्रोजेक्शन या स्लॉटमध्ये जाऊन फिट बसतो व या सेंटर ब्लॉकच्या या साईडला हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन आहे. हे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन या फ्लॅंजच्या या हॉरिझॉन्टल स्लॉटमध्ये जाऊन बसतो व अशा पद्धतीने आपल्याला असेंब्ली कंप्लीट मिळते. ही तुम्हाला असेंब्ली इथे दिसलेली आहे. हे त्याचे डिटेल 3D व्ह्यू दिसतात. ही त्याची पुन्हा असेंब्ली दुसरी इमेज मी दाखवलेली आहे आणि हे होल्ड अँड कपलिंग. मी पुन्हा एकदा रिवाइज करतो. इट इज यूज्ड टू कनेक्ट टू पॅरलल शाफ्ट whose axes are at small distance apart. म्हणजे दोन ऍक्सिसेस मध्ये स्मॉल डिस्टन्स आहे तेव्हा ही कपलिंग वापरतात. Two flanges, each having a rectangular slot, are keyed one on each shaft. The two flanges are positioned such that the slot in one is right angle to the slot in other. To make the coupling, a circular disc with rectangular projection on either side and at right angle to each other is placed between the two flanges. ओके, आपण इथे थांबू. पुढच्या याला व्हिडिओला आपण डायरेक्टली त्याचे डिटेल्स आणि असेंब्ली ड्रॉ करू. ती कशी करायची आपण ते बघू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.